सायंकाळी शहागडच्या पुलावरून आपण गोदावरी दर्शन करत आहोत। तो जुना पूल, इकडे शहागड सर्वज्ञांचं देखील या साईडला स्थान आहे। स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र बीड, तालुका जिल्हा बीड येथील स्थानपोथी अनुक्रमांक 30 मधील स्थान वंदन करत आहोत। या स्थानाला जाण्याचा मार्ग बीड हे शहर गेवराईहून 32 किलोमीटर, पालीहून 9 किलोमीटर, शहागडहून 44 किलोमीटर, जालनाहून 103 किलोमीटर, संभाजीनगरहून 128 किलोमीटर, अहमदनगरहून 143 किलोमीटर, आष्टीहून 83 किलोमीटर, जामखेडहून 66 किलोमीटर आणि धाराशिवहून 110 किलोमीटर अंतरावर आहे। श्री चक्रधर प्रभूंचं बीड येथील जे काही स्थान आहे ते आपण सध्या दुरून पाहत आहोत। हे आपल्याला भव्य बांधकाम सध्या या ठिकाणी दिसत आहे। दंडोत प्रणाम। मी बीड येथील महास्थानावरती आलेलो आहे। इथे आपल्याला हे स्थान दिसत आहे आणि आपण प्रत्यक्ष आतमध्ये जाऊन स्थान वंदन करूया आणि येथील लीळा देखील आपण श्रवण करूया। दंडोत प्रणाम। बीडस्थानी होतो वासी, अर्पिला विना देवासी, सुपारी श्रीफळ तैसे, नाथैसे समर्पितो, नाथैसे समर्पितो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। स्वामी राया आरती तुझ पंचवाती पंच प्राण धूप
आपण श्री क्षेत्र बीड या स्थानाची लीळा आदरणीय ही श्री उद्धवदादा बीडकर यांच्याकडून आपण श्रवण करणार आहोत। जवळपास आपण 2.5-3 वर्षापूर्वी याही स्थानाला आलो होतो, पण तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पुन्हा या स्थानावरती मी आलोय आणि आता आपण प्रत्यक्ष बाबाकडूनच लीळा आपण श्रवण करूया। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री क्षेत्र बीड या ठिकाणच्या मी तुम्हाला लीळा सांगत आहे। दंडोत प्रणाम। ह्या ठिकाणी स्वामींनी चातुर्मास केलेले 4 महिने वास्तव्य झालेले आहे स्वामीचं। ह्या स्थानावर मेन स्थानावर प्रमुख लीळा 3 झालेल्या आहेत। पौत, तिसरी दिवाळी आणि नागदेवाचार्याची दुसरी भेट ह्या स्थानावर आणि वस्त्रपूजा पण स्वीकार केलेली ह्या स्थानावर मेन स्थानावर। आणि जे बाजूचं स्थान आहे ते भोजन स्थान आहे आणि सौभागाला एकादशीच्या दिवशी केळ खाऊ घातलेले आहे या ठिकाणी स्वामींनी। आणि केळ खूप जमा झालते। त्याच्यानंतर बायसा म्हणता बाबा खूप केळ जमा झालेले काय करू? स्वामी त्यांना म्हणता वा आमच्याकडे आणून द्या। मग बायसा काय करता सगळे केळ घेता आणि स्वामीपाशी आणून ठेवता। सौभागा कुठं तर बाहेर गेलेले होते, तेवढ्यात येता आल्यानंतर स्वामी म्हणता सौभागा केळ खा। ते म्हणते आज मला उपास आहे म्हणे, एकादश आहे म्हणे जीजी। मग थोड्या वेळाने काय होते तिला खूप भूक लागते, काय खावं काय नाही। मग ती बायसाकडे जाते, बायसाला काय तर खायला मागते। खायला मागितल्यानंतर मग ती कुजबूज स्वामी ऐकता। मग स्वामी बायसाला म्हणता सौभागा काय म्हणत आहे? तर बायसा स्वामीला सांगता बाबा की काय तर खायला मागत आहे म्हणे। मग स्वामी म्हणता आमच्याकडे त्यांना पाठवा। पाठवल्यानंतर स्वामी म्हणता या आम्ही तुम्हाला केळ खाऊ घालू। असं मांडीवर घेऊन स्वामी सोलून असे केळ तिच्या तोंडापाशी न्यायचे आणि आपणच खायचे। खा खा म्हणायचे आणि आपणच खायचे। असे 1-2 वेळा या ठिकाणी चकवलं आहे। आपण एखाद्याला कसं खा खा म्हणतो आणि आपणच खाऊन घेतो। मग ती सौभागा म्हणते तुम्ही खाऊ घालत नाही म्हणे, चकवता म्हणे खाऊ घालत नाही। मग स्वामी म्हणता बा आता चकवलं तर आम्हाला मालेली मातेची शपथ। या ठिकाणी मालेली मातेची शपथ घेतलेले तृप्त होईपर्यंत केळ खाऊ घातलेले सौभागाला ह्या स्थानावर। आणि जे कोपऱ्यातलं स्थान आहे तिथं चांदव्याचा दृष्टांत सांगितलेला आहे। चांदव्याचा दृष्टांत म्हणजे जे असे फळं होते लावलेले शेणा मातीचे, त्याला कलर वगैरे वेगळ वगैरे देऊन स्वामी परिशनायकाला म्हणता हे तुमचे ब्रह्म। परिशनायकाला तर काय कळत नाही। मग नागदेवाचार्य परत विचारता बा कस काय यांचे ब्रह्म? मग स्वामी चांदव्याचा दृष्टांत सांगता। म्हणजे कोण उपाशी माणूस आला बाबा मंदिरात, आल्यानंतर ती फळ तोडून खाल्लं तर त्याचं तोंड कशानं भरल म्हणे? शेणा मातीनं। तशी देवता भक्ती आहे म्हणे। फळ तर देते बरं, कसं देते? च्युती म्हणतात। आणि ईश्वरीचं फळ अच्युत पद आहे। ईश्वराने एकदा फळ तुम्हाला दिलं की त्याच्यामध्ये भेद नाही होऊ शकत व देवता फळामध्ये भेद होऊ शकतो। असे देवता भक्ती आणि ईश्वर भक्ती मधला भेद सांगितलेला आहे त्या स्थानावर। पूर्वी तिथं महालक्ष्मीचं मंदिर होतं। स्वामी प्रथम आल्यानंतर त्या तिथंच आलेले आहे। तिथं चरणचारी उभ्या टाकले थोड्या वेळ उभा टाकल्यानंतर मग ही इकडे आलेले मेन स्थानाकडे। मेन स्थान म्हणजे परिशनायकाची गुंफा, आठवली गुंफा म्हणतात त्याला। असं आठवली नाव होतं त्या गुंफेचं, म्हणजे 8 खांबाची गुंफा होते म्हणे आठवली गुंफा। मग स्वामीला बघितल्यानंतर परिशनायक उठलेले आहे। उठल्यानंतर मग स्वामीला दंडोत वगैरे केलेले आणि विनंती केलेली आहे की तुम्ही ह्या स्थान म्हणजे इथं राहावं माझ्या गुंफेमध्ये, मी पटीशाळेमध्ये राहील म्हणे। असं मग विनंती केलेली आहे। स्वामी हे मेन स्थानावर 4 महिने वास्तव्य होते, म्हणजे चातुर्मास केलेले आहे। आणि त्याच्या अलीकडलं स्थान आहे ते सुख्या जोगनायक दुःखहरण। सुख्या जोगनायक म्हणजे तो कर गोळा करणारा होता, म्हणजे सावकार रस्त्याचा कर गोळा करणार नसता का त्या टाईप। आणि त्यांनी तेलंग राज्यातून खूप द्रव्य असे जमा करून आणलेलं होतं आणि ती बैलावर लादून येत होता। आल्यानंतर जी सेवक होता तोच बैल घेऊन गेला जसं द्रव्य। म्हणजे अंगावर आहे ते मिळून एक सोन्याची दुकान बाजारात टाकलेली होती त्यांनी। मग मोठा मुलगा बसवला, थोड्या दिवसांनी तो मोठा मुलगा वारला। तीच भांडवल घेऊन दुसऱ्या मुलाला बसवलं, तोही काही दिवसांनी वारला। पुत्राच्या शोकानं पत्नी वारली। ती झाले जी लोक त्यांना सुख्या जोगनायक म्हणायचे ती सुंकले जोगनायक म्हणायला लागले। चेहरा सुकून गेला, पुत्र गेले, पत्नी गेली, धन गेलं, आहे का नाही। मग स्वामी बायसाला म्हणता संसारामध्ये पुत्र शोक, धन शोक आणि पत्नी शोक हे संसारामध्ये माणसाला असहाय्य दुःख म्हणजे न सह होणारे दुःख झाले त्याला। मग तो खूप ठिकाणी गेला, तीर्थाच्या ठिकाणी, संन्यासाच्या भेटीला। मग एक दिवस त्याला कळालं की इथे एक स्वामी आलेले आहे बाबा। मग स्वामीच्या दर्शनाला तो येतो।
स्वामीच्या दर्शनाला येतो, स्वामीचं दर्शन घेतो, साईडला बसतो. बसल्यानंतर स्वामी म्हणता बाबा बायसाला चरणोदक आहे का? मग प्रतिदिनी बायसा तर चरणोदक काढतच होत्या. आहे म्हणे, ह्यांना द्या. दिल्यानंतर त्यांना स्थिती झाली. स्थिती झाल्यानंतर मग आनंद भोगायला लागले. आनंद भोगायला लागले म्हणजे त्यांच्या मनामध्ये जे दुःख होतं ते स्वामीनं हरण केलेलं आहे. मग तो म्हणतो बाबा मी निवालो, तुमच्या दर्शनाला येऊन माझं जे अंतःकरणामध्ये दुःख होतं ते नाहीस झालं म्हणे. मी आता दररोज तुमच्या दर्शनाला येत जाईन म्हणे इथं. आणि त्याच्या अलीकडलं स्थान आहे ते निम्म माधुर्य चाकणे स्थान, म्हणजे लिंबाचा पाला गोड केलेला आहे त्या ठिकाणी. असे भक्तजन वगैरे बसले होते, स्वामी बसले होते, लिंबाच्या पारंब्या अशा खाली आलेल्या होत्या. मग स्वामी अपदेव भट्टाला म्हणता वा लिंबाचा पाला कसा आहे? मग कुणी म्हणणार कडूच आहे, खाऊन बघा म्हणे. खाऊन बघितलं तर साखरेपेक्षाही गोड लागला. मग भक्तजन असे वरपू खायला लागले. स्वामी म्हणे आमच्या आज्ञानं खाल्ला तर गोड लागल म्हणे, तुमच्या मनानं खाल्ला तर कडू लागल म्हणे. आणि त्याच्या अलीकडलं स्थान आहे मर्दना मादनी, म्हणजे स्वामीला त्या ठिकाणी दररोज स्नान होत होतं त्या स्थानावर. आणि रेमनाईक अवसर अनावसरू कथन, म्हणजे रेमनाईक ही पद्मनाभीचे वडील होते. आता पद्मनाभी घरी गेल्यानंतर मग स्वामीचे गुण गात असेल, पण त्यांच्या वडिलाची इच्छा झाली की आज आपण स्वामीच्या भेटीला जाऊ बाबा. नेमकं स्वामीच्या भेटीला येतात, नेमकं स्वामीला उठणं वगैरे येते, मालिश वगैरे चालू असते. मग कुणाला भक्तजनाला विचारता बाबा चक्रधराशी काही सावसरो असे. मग ते भक्तजन येतात स्वामीकडं आणि विचारता बाबा की पद्मनाभीचे वडील रेमनाईक आलेले. स्वामी काय करता, चादर घेऊन गुंडाळून असे बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर मग ते आपली उघडी मूर्त करून असे दाखवता की चक्रधराशी आईचा अवसरो असे म्हणे. मग तो म्हणतो बाबा मी अनावसरी आलो. मग स्वामी म्हणता बाबा भक्तासाठी अवसर अनावसरू काय नाही, भक्त कधी येऊ शकता बाबा भेटीला, आहे का नाही. मग तिथं ते रिनायताचा दृष्टांत सांगता, म्हणजे राजा राहतो, त्याच्या दारवंटाला ब्राह्मण लोक बसलेले राहतात. म्हणजे राजा मग उठून स्नान करून आंघोळ करून देवपूजा करून सगळं करून मग दान दक्षिणा देत असतो ब्राह्मणाला. एक ब्राह्मण त्याच्यातला मग तो राजा कधी उठायचा, कधी आंघोळ व्हायची आणि कधी आपल्याला दान भेटायचं. मग तो ब्राह्मण त्या ठिकाणी निघून जातो. मग राजा उठतो, आंघोळ होतो, देवपूजा सगळी होते. जी ब्राह्मण लोक त्यांच्या दारी बसलेले दारवंटाला बसलेला त्यांना दान दक्षिणा देतो आणि निघून जातो. मग स्वामी म्हणता बा जो ब्राह्मण त्या ठिकाणी येऊन गेलाय त्या दानाला तो चुकला का नाही, त्या दानाला चुकला का नाही. तो म्हणजे थांबला असता तर त्याला ते दान भेटलं असतं, पण निघून गेला म्हणे. तसं आहे म्हणे, सन्निधानी असताना म्हणजे देवधर्म करताना असं काय म्हणायचं नाही बाबा. देवाची कधी काय इच्छा होईल काय सांगता येत नाही, आहे का नाही. भक्ताला कधी काय देऊ शकता बाबा. त्यांना म्हणता बाबा तुम्ही कधी ये जा, तुम्हाला काय म्हणजे वेळेचं काय बंधन नाही. रेमनायकाला अशा प्रमुख लीळा तुम्हाला सांगितलेल्या, अशा बऱ्याच लीळा येतात, म्हणजे प्रमुख लीळा तुम्हाला सांगितलेल्या आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. हे बीडचं जे काही स्थान आहे, या स्थानाला बरेचशा लोकांना जम्बलिंग होते, कसं जायचं माहित नाही हा शिटीतून वगैरे. मग इथं कुठून किती अंतर आहे, इथून कसं यायचं याची थोडक्यात माहिती आम्हाला सांगावी. हो, जी बिंदुसरा नदीचा जी पूल आहे मेन, त्या ठिकाणाहून पुईच्या देवाकडून आल्यानंतर उजव्या साईडला टर्न मारायचा. भगवान बाबा प्रतिष्ठान म्हणून पाठी आहे त्या ठिकाणावरून उजव्या साईडला, आणि गेवराईकून आल्यानंतर डाव्या साईडला टर्न मारायचा. आणि श्रीकृष्ण मंदिर हत्तीखाना असं विचारायचं. कुणीही सांगू शकते, बीडमध्ये सगळ्याला माहित आहे, परिचय आहे मंदिराचा. फक्त श्रीकृष्ण मंदिर हत्तीखाना एवढं सांगितल्यानंतर कुणीही तुम्हाला म्हणजे पत्ता सांगू शकतो. अशी दोन तीन मंदिरे बीडमध्ये झालेले आहे श्रीकृष्ण मंदिर. त्याच्यामुळे लोकांना जम्पलिंग होती की श्रीकृष्ण मंदिर म्हणल्यानंतर ते तिसरीकडेच सांगतात आणि ते तिसरीकडेच जातात. त्याच्यामुळे हत्तीखाना श्रीकृष्ण मंदिर एवढं विचारल्यानंतर तुम्हाला पत्ता सांगू शकता. हो 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 आहे. आता परमेश्वर करून घेत आहेत. दंडवत दंडवत दंडवत. एक मिनिट थोडासा आवाज. हा दंडवत प्रणाम बाबा. आपण बीड या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे स्थान कोणतं आहे? हे स्थान पूर्वी ह्या ठिकाणी महालक्ष्मीचं मंदिर होतं. प्रथम स्वामी आल्यानंतर इथं आलेले आहे
आणि ह्या ठिकाणी चांदव्याचा दृष्टांत सांगितलेला आहे. देवता भक्ती आणि ईश्वर भक्ती मधला बेस सांगितलेला आहे. हे स्थान आहे. सध्या कलरचं काम चालू आहे. हां दंड जाऊ बाबा. हां हे स्थान सुखिया जोगनायक दुःख हरण, सुखिया जोगनायकाचं दुःख स्थान, सुखिया जोगनायकाचं दुःख हरण स्थान आहे. माधुरी चाकणे स्थान म्हणजे लिंबाचा पाला गोड केलेला आहे. इथे लिंबाचा पाला गोड केलेले जे काही स्थान आहे ते आपण वंदन करत आहोत. आणि हे स्थान आहे मर्दना मादने आणि रेम नायका अवसर अनवसर कथन हे स्थान आहे. बाबांनी आपल्या सर्वांसाठी हे पूर्णपणे जे आहे दाखवलेलं आहे. पुरातन जे खांब आहे, आठवली गुंफा, जी आठवली परशनायकाची गुंफा होती त्याचा एक खांब आहे. कशा पद्धतीने तुम्हाला जाणवलं की आपण स्थानवंदन करायला पाहिजे? स्थानवंदन मी तुमचा व्हिडिओ पाहतो युट्यूबवरती. तुमच्या युट्यूबवरती व्हिडिओ पाहून इकडे सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. त्यामुळे मग ते स्थानवंदन करण्याची. कुठून आले तुम्ही? फलटणवरून. सर्व सद्भक्तांनो, स्थान दर्शन जे काही दाखवत असतो त्यातून अनेक लोक स्थान दर्शन करत असतात. आपलं नाव दादा? अमर पाटणकर. अमरदादा पाटणकर. आणि इकडे जगदाळे, किरण जगदाळे हे मोटरसायकलीवर अनेक स्थानवंदन सध्या करत आहे. दंडवत प्रणाम. आपली भेट झाली, कसं वाटलं आज? खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. आनंद झाला. दंडवत दंडवत. ठिकाणी फलटण वरून अनेक आपले सद्भक्त आलेले आहेत. या ठिकाणी आदरणीय बाबा, आपलं नाव? सुहासराज बिडकर, सातारा कर्जे मठ, सातारा. कारंजे मठामधील जे सातारकर बाबा आहेत त्यांच्या सहवासातले इथं भक्तगण आहेत, बाबांच्या बरोबर आलेले आहेत. बाबा, तुम्ही व्हिडिओ पाहिलेले आहेत? पाहता ना तुम्ही? तुम्ही पाहिलेला आहे ना? आज आपली भेट झाली, कसं वाटलं सर्वांना? सर्वांना श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. या ठिकाणी सातारा पुगर वारंडीहून सद्भक्त आलेले आहे. ताई, तुम्ही व्हिडिओ पाहता? पाहतो ना आम्ही. सर्व व्हिडिओ पाहतो. कसं वाटतं तुम्हाला? सर्व खूप छान वाटतं. खूप माहिती मिळते आणि गुरुजींकडनं खूप काही माहिती मिळते. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या बाबतीत जे आपल्याला माहित नाही, जे स्थान माहित नाही, ते सुद्धा माहित होतं, पाहायला मिळतं ह्या व्हिडिओद्वारे. त्याच्यामुळं खूप छान वाटतं. हे केवळ स्वामींचीच कृपा आहे आणि तुमचं सर्वांचं प्रेमामुळं घडत आहे. माझी एवढीच इच्छा होती. मी गुरुजींचे खूप व्हिडिओ पाहिले यूट्यूबला, सर्व काही व्हिडिओ पाहिले. अशी इच्छा होती की एक वेळ तरी ह्या गुरुजींची, पवार गुरुजींची गाठ पडावी आणि मला दर्शन घडावं. हे माझं परमेश्वराने कुठे दर्शन घडवलं आपलं? बीड जिल्ह्यामध्ये, जिथे स्वामींनी बीड स्थानी पौतक हे केलं, स्वीकार केला सर्वांचा. त्या ठिकाणी ह्या पावन भूमीमध्ये मला त्यांचं दर्शन घडलं. भेट झाली. आपल्याला भेटून मला देखील खूप आनंद झाला. तुम्हाला कसं वाटलं? अत्यानंद झाला. अत्यानंद झाला. धन्यवाद. स्वामींनीच आपली भेट घडवली. सर्व सद्भक्तांनो, बीड या स्थानाच्या अनेक लीळा आहेत. त्यात पूर्वार्धातील आहेत. आपण हा बिंदुसर नदीचा जो काही परिसर आहे आणि त्या परिसरातूनच आपलं हे मंदिर सध्या पाहत आहोत. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. श्री क्षेत्र बीड येथील जे महास्थान आहे ते आपण वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. अतिशय सुसज्ज भव्य मंदिर या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी ही नदी आहे, सभोवतीचा परिसर
सर्व सद्भक्तांनो, आज बीडच्या महास्थानावरती आलेलो आहे. या ठिकाणी विडा अवसरही केला. परमेश्वराला पुन्हा मागणी करत आहे. अनुसरणाचाही योग लवकरात लवकर घडून द्यावे, हीच मी या स्थानाची मी प्रार्थना करत आहे. आजचा श्री क्षेत्र बीड येथील व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब जरूर करा. लवकरच आपण पुढच्या स्थानाला जात आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.